नमस्कार. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, सेंद्रिय शेती. आणि हो, आपण याकडे फक्त माहिती म्हणून नाही, तर एका अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत, जेणेकरून हा विषय एकदम पक्का होऊन जाईल. चला तर सुरुवात करूया. बघा, आपल्या समोर आहे एक खरीखुरी प्रश्नपत्रिका आणि हीच प्रश्नपत्रिका आपल्याला सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी मदत करणार आहे. आपण असं करूया, एक एक करून यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे. तर आपला रोडमॅप कसा असेल? आपण एकूण 5 टप्प्यांमध्ये हा विषय समजून घेणार आहोत. सेंद्रिय शेतीची ओळख, मग हरित क्रांती आणि त्यानंतर झालेले बदल, त्याच्या पद्धती, तत्व आणि फायदे, आणि शेवटी शेतीचं आपल्या देशासाठी काय महत्त्व आहे हे सगळं आपण बघणार आहोत. चला तर मग आपल्या अभ्यासाचा पहिला टप्पा सुरू करूया आणि पाहूया प्रश्नपत्रिकेतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे. ओके, तर पहिलाच प्रश्न अगदी थेट आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय? एकदम बेसिक प्रश्न, पण खूप महत्त्वाचा. आता ही व्याख्या बघा, ही खूप इंटरेस्टिंग आहे, कारण यात फक्त रासायनिक खतं, कीटकनाशकं टाळायची एवढंच म्हटलेलं नाहीये, तर जमिनीची सुपीकता टिकवणं, पर्यावरणाचं रक्षण करणं आणि आपलं म्हणजे मानवाचं आरोग्य जपणं, या सगळ्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर करणं, याला म्हणतात सेंद्रिय शेती. म्हणजे हा एक खूप मोठा आणि समग्र विचार आहे, नाही का? अगदी बरोबर. हेच तर याचं मुख्य उद्दिष्ट आहे. मातीचं आरोग्य जपायचं, पर्यावरणाची काळजी घ्यायची आणि माणसाचं आरोग्य, हे सगळं नैसर्गिक पद्धतीने साधायचं. म्हणजे बघा, ही एक अशी साखळी आहे जी शेतीला निसर्गाशी आणि थेट आपल्याशी जोडते. आता प्रश्न येतो की हे करतात कसं? तर त्यासाठी काही खास पद्धती आहेत, जसं की गांडूळ खत तयार करणं, हिरवळीचं खत वापरणं, जैविक कीटकनाशकं वापरणं. इतकंच नाही तर मिश्र पीक पद्धत आणि पिकांची फेरपालट, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेती होते. बरं, मग आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. या सेंद्रिय शेतीची गरजच का भासली याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळतं. चला बघूया हरित क्रांती आणि त्यानंतर नेमके काय बदल झाले ते. ही टाईमलाईन बघा, म्हणजे सगळा बदल लगेच लक्षात येईल. साधारणपणे 1960च्या आधी आपली शेती पारंपरिक होती. रासायनिक खतांचा वापर खूप कमी होता. पण मग 1960 ते 70च्या दशकात आली हरित क्रांती. नवीन तंत्रज्ञान आलं आणि मग 70 नंतर तर चित्रच पालटलं. जास्त उत्पन्न देणारी बियाणी, NPK खतं, कीटकनाशकं, ट्रॅक्टर, सगळं काही आलं. फरक बघा किती मोठा आहे. हरित क्रांतीच्या आधी शेणखत, सेंद्रिय खतं वापरत होती, पारंपरिक बियाणं होती. पण नंतर काय झालं? रासायनिक खतांचा वापर वाढला, हायब्रिड बियाणी आली, कीटकनाशकं आणि तणनाशकांचा तर पुरच आला. सगळं काही रसायनांवर अवलंबून झालं. उत्पादन वाढलं, पण त्याची एक किंमतही चुकवावी लागली. ह्याचं झालं असं की उत्पादन तर प्रचंड वाढलं, देशाची अन्नधान्याची गरज भागली. ही एक खूप चांगली बाजू होती. पण दुसरीकडे या रसायनांमुळे जमिनीचं आरोग्य बिघडलं, प्रदूषण वाढलं. म्हणजे एका बाजूला फायदा झाला तर दुसऱ्या बाजूला नुकसानही झालं. तर आता आपल्याला कारणं कळली की सेंद्रिय शेती का महत्वाची आहे. आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे. नक्की कोणत्या पद्धती वापरल्या जातात या शेतीत, चला बघू. ओके, तर प्रश्नपत्रिकेतला पुढचा प्रश्न आहे जैव खतांबद्दल, म्हणजे बायोफर्टिलायझर्स. हे काय असतं नेमकं? हे बघा, जैव खतं म्हणजे काय, तर जमिनीत काही चांगले फायदेशीर सूक्ष्मजीव असतात, जसे की रायझोबियम. हे जीव हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. म्हणजे आपण बाहेरून रासायनिक खत टाकण्याऐवजी जमिनीतल्या ह्या मित्रांचीच मदत घेतो. किती भारी आयडिया आहे नाही का? जमिनीची सुपीकता अगदी नैसर्गिकरित्या वाढते. आणखी एक इंटरेस्टिंग पद्धत आहे, हिरवळीचं खत. यात काय करतात माहिती आहे? काही विशिष्ट प्रकारची पिकं, जसं की ताग किंवा धैंच्या, ही शेतात उगवतात आणि ती मोठी व्हायच्या आतच जमिनीत नांगरून टाकतात. या वनस्पतीच खपाचं काम करतात. याने जमिनीचा पोत सुधारतो आणि तिला पोषक तत्व मिळतात. चला आता चौथा मुद्दा बघूया. सेंद्रिय शेती फक्त काही पद्धतींपुरती मर्यादित नाहीये. यामागे एक मोठं तत्वज्ञान आहे. आणि हो, त्याचे फायदे तर आहेतच. तर ही सेंद्रिय शेतीची चळवळ जगभर पसरलेली आहे आणि यासाठी काही नियम, काही तत्व हवीत, बरोबर? तर IFOM नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी 1972 मध्ये स्थापन झाली. ही संस्थाच जगभरातल्या सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शक तत्व ठरवते.
आणि ह्या IFOMची 4 मुख्य तत्वं आहेत. पहिलं म्हणजे आरोग्य. फक्त माणसाचं नाही, तर माती, वनस्पती, प्राणी सगळ्यांचं. दुसरं आहे पर्यावरण, म्हणजे निसर्गासोबत काम करायचं, त्याच्या विरोधात नाही. तिसरं आहे न्याय, म्हणजे सगळ्यांना समान संधी आणि योग्य वागणूक. आणि चौथं म्हणजे काळजी, म्हणजे प्रत्येक गोष्ट जबाबदारीने आणि विचारपूर्वक करायची. बघा, किती व्यापक विचार आहे हा. मग याचे फायदे काय? फायदे तर खूप आहेत. जमिनीची सुपीकता वाढते, शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो, कारण रासायनिक खतं, औषधं लागत नाहीत. आपल्याला पौष्टिक आणि दर्जेदार अन्न मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पर्यावरणासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी खूप चांगलं आहे. एक प्रकारे ही भविष्यासाठी केलेली गुंतवणूकच आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीबद्दल बोललो. पण आता थोडं मोठ्या चित्राकडे बघूया. आपल्या शेवटच्या टप्प्यात आपण बघणार आहोत की एकूणच शेतीचं आपल्या देशासाठी काय महत्त्व आहे. हे वाक्य अगदी खरं आहे. शेती हा फक्त व्यवसाय नाही, तर तो आपल्या भारतीय अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृतीचा कणा आहे. आपलं बरंचसं आयुष्य ह्याच्याशी जोडलेलं आहे. हे बघा, शेती आपल्याला काय काय देते. अन्न सुरक्षा, म्हणजे सगळ्यांना खायला मिळतं. करोडो लोकांना रोजगार मिळतो. देशाच्या उत्पन्नात मोठा वाटा आहे. कारखान्यांना कच्चा माल मिळतो. ग्रामीण भागाचा विकास होतो आणि परकीय चलनसुद्धा मिळतं. म्हणजे शेती कितीतरी गोष्टींना आधार देते. आणि म्हणूनच जर आपल्याला ग्रामीण विकास करायचा असेल, पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल आणि आपल्या शेतीचं भविष्य सुरक्षित करायचं असेल, तर सेंद्रिय शेतीसारख्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करणं खूप महत्त्वाचं ठरतं. ही काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच. शेतीचं भविष्य सेंद्रिय आहे का? एकीकडे आपल्याला वाढत्या लोकसंख्येची भूक भागवायची आहे आणि दुसरीकडे पर्यावरणाची काळजीही घ्यायची आहे. या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधताना सेंद्रिय शेतीचा मार्ग आपल्याला कुठे घेऊन जाईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?